नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली आणि आज तुम्हाला सांगते अगदी 12 वाजून गेलेत बघा. 12 वाजून 5 मिनिट झाले तेव्हा आता मोबाईल आज हातात घेतला आहे. काही काही कामं चालू होते आणि आज एकादशी. काल गुरुवारला मी अजिबात व्हिडिओ नाही घेतला. तर काल काय झालं, साहेब बोलले पटापट आवर, आपण स्मार्ट बाजारला जाऊया, जे तुला काही सामान आणत आणि पाऊस उघडला तर जाऊया. जाऊया बोलले. मग मी म्हटले कुठं रेसिपी वगैरे नादिलं गं, पटापट आवरलं. काल मी बटाट्याचे काप वगैरे तळलेले सगळं असं दीदीला डब्यात वगैरे जे द्यायचे. काल कुठली रेसिपी काही घेतली नाही. आज आहे शुक्रवार, देवपूजा झाली. पण आज बघा, आज फुलं आहे. आज मला पहिले फुलं वगैरे आणून दिले सकाळी. आज तुम्हाला पहिलं आपलं देवघर दाखवते. छान सगळ्या देवांना अभिषेक वगैरे करून मस्त पूजा झालीत. आज एकादशी आहेत. दूध साखरीचा नैवेद्य इथे. विष्णूंना, विठ्ठल देवांना, बाळगोपाळाला तुळशीपत्र अर्पण केलेले आहेत. इकडे महाराजांना पण आज हार वगैरे, तुळशीपत्र छान मस्त. महाराजांचा कालच अभिषेक झालेला आहे. आज इकडे जे छोटे आहेत ना आपले इथं दिसत आहेत नाही सोन्याचे, यांचा अभिषेक केला काल, यांचा केलेला म्हणून आज तिकडे केला. अशी मस्त छान अशी देवपूजा झालीत. फुलं असले की बघा, आता आज मला तर वाटतं 8-10 दिवसानंतर मला फुलं भेटलेत. बरं वाटतं आज देवघर जरा आपलं. आणि उद्यासाठी पण आणून ठेवले. आजला तर होते पण उद्याला पण हार वगैरे आज आणून ठेवले. बरं झालं, 1-2 दिवस तरी चालेल आता माझं काम. आज काय केलं, भाभीनं सफेद कपडे धुवत होती बाथरूममध्ये. तर ब्रशचा आवाज येत होता. मग मी काय केलं, माझे बाकीचे जे काम होते ते केले आणि फक्त भाज्या बनवायच्या ठेवल्या. पण आज जायचं आहे मला स्मार्ट बाजारला, आज जाणार आहेत. पण ताईनं तुम्हाला सांगू, लाईट बिल किती आलेत आम्हाला, 27,449, म्हणजे 27,450 लाईट बिल आले आम्हाला. हे स्मार्ट मीटर बसवले तर अंदाधुंदी लाईट बिल पाठवले. सगळ्यांच्या कंप्लेंटी, सगळे बोंबा मारताय खाली. सगळ्यांनी आम्हाला न विचारता त्यांनी स्मार्ट मीटर बसवले. आणि त्यांचा काय नियम आहे की आपली जर परमिशन असेल तरच स्मार्ट मीटर बसू शकतात. ते आता नवीन आले ते. त्यांनी आमच्या बिल्डिंगची कोणाची परमिशन न घेता बसवली. आता सगळे हे करत आहे. आता कंप्लेंटी वगैरे काय चाललं आहे. पण आता हे काय भरणार नाही, एवढं नाही भरणार आहे. काहीतरी होईल याच्यामध्ये, बघू का भरायला लागतं काय माहिती नाही, पण बघू आता काय होतं आहे. साहेबांनी आता मला आज भाज्या वगैरे आणून दिले. आज पाऊस नाही जाईल, मस्त वातावरण एकदम आज भारी आहे. आज काय पावसाचं वगैरे काही प्रॉब्लेम नाही. आज मेथीची भाजी आणून दिली, पण ओली नाही. आज परवा आणलेली ना सगळी खराब झाली, टाकून दिली. आज मस्त एकदम सुकी आहे. इस्त्रीचे कपडे, मला भाजी वगैरे सगळं आणून दिलं. आणि सामान आणायचं म्हटले, भाभीने एक टाकी घासून ठेवली. बघा मस्त वातावरण आहे आज, बरं वाटतंय. सामान भरायला वगैरे लागेल म्हणून आता ही भाजी मी नंतर निवडेल. एक डबा काढून ठेवला आहे तो घासायला. भाभीला म्हटले सामान आणलं तर भरायला होईल. तुम्हाला सांगू, जे माझे आतले कपाटांमध्ये डबे आहेत ना छोटे, ते घासले नाही का, आता पाऊसच चालू होता किती दिवस. आणि म्हटले कुठं गोंधळ काढून ठेवायचा, अजून माझं बाजार आणायला जायचंच पत्ता नाही. तर आज तर भाभीला कपडे वगैरे होते, उद्या देईन छोटे डबे काढून. पण जर उद्या पाहुणे वगैरे आले तर येणार आहेत बोलले ना तुम्हाला, पुण्यामध्ये येणार. आले तर मग 2 दिवस नाही काय काढणार. भले बाजार आणू तसा टाकीमध्ये डब्यांमध्ये असं भरून ठेवल, पण छोटे डबे नंतर घासल्यानंतरच किराणा भरेल मग सगळा. तर आता किचनमध्ये ना मी भरपूर असे कामं करून घेतले. किचनमध्ये काय केलं, आता मी कढईचा गॅस पेटवला आहे. मी आज चपात्या वगैरे करून घेतल्या तुम्हाला सांगते, कारण भाभीचं काम चालू होतं ना, खरखर आवाज येतो ब्रेडचा. मी ना एक तांबे पाणी गरम करून काढून घेतलं आणि पुन्हा कढई गरम व्हायला ठेवली. तर आता मला इथे बनवायचं यशला काजू आणि पनीर. काजू पनीर काढून ठेवले आहेत, कांदा वगैरे कापून घेतला, टोमॅटो कापून ठेवलं आहे, सगळं काढून ठेवलं आहे जे लागतं ते. त्याच्यासाठी एक भाजी आणि आमच्यासाठी एक दुसरी भाजी होणार. पहिली तर त्याची बनवायला घेते. तर आता एका गॅसवर भाभीला चहा ठेवून दिला आहे आणि आता कढई गरम झाली तर थोडंसं तेल, पनीर धुवून असं कापून घेतले मी. पहिले काय करते, गॅस बारीक करते, थोडेसे काजू तेलातून काढून घेते. ते कसं म्हणजे पिठाळ नाही लागत, असे कच्चे टाकले तर. थोडेसे तेलामध्ये जर असे लाल करून घ्यायचे, खूप नाही. आता हे गरम पाणी ना मी यात टाकून देणार आहे ना, आणि नंतर भाजी बरोबर शिजून जातात. बस एवढे लाल करायचे. जर असा फक्त वरतं थोडासा कलर आला पाहिजे.
काढून घेतले. आता मीठ घालते जरा, अर्धा चमचा मीठ. तेल गरम आहे, पनीर टाकून देते सगळं. दूर झालेला म्हणून चिमणी लावली, कॅमेरा बंद केला. आता जरा असं मी थोडंसं आलटीपट्टी करून घेते. लगेच नाही ढवळायचं, नाही तर चिकटतं खाली. आज स्मार्ट बाजारात जाणार आहे तर थोडंसं पनीर वगैरे एक्स्ट्राचं आणून ठेवेल. तिथं मला काय करायला लागतं, दूधवाले भाऊंना फोन करावा लागतो आणि मग ते आणून देतात. आता थोडंसं मी आणून फ्रीजरला ठेवणार, पण तारीख बघून घ्यायची पहिले, कधीची काय, जर किती दिवस टिकेल अशा हिशोबाने वस्तू आणायची. चला आता हे ना थोडंसं पुन्हा ते गरम पाण्यामध्ये काढून घेते. काल रात्री ना पनीर क्रिस्पी आणि पनीरचीच ग्रेव्ही यशने मागवली होती रात्री. भाज्या वगैरे होत्या सगळं, पण त्याला खायची होती कारण हल्ली आता दुसरं काही नाही ना, तर म्हणून पनीरवर जास्त जोर द्यायला लागतो. आता इथे थोडंसं जिरं, तेजपान आणि कढीपत्ता. लसूण वगैरे काही टाकत नाही कारण वाटण घालणार आहे. आणि कांदा. आणि यातूनच थोडंसं टमाटा घालणार आहे. बाकीचं दुसऱ्या भाजीला पाहिजे मला. आम्हाला वांग बनवायचं भरलेलं, मी यासाठी बनवून ठेवते. आता इथे ना पनीर तळायला थोडं मीठ घातले. आता जे वाटण घालणार त्यात पण थोडं मीठ आहे, पण अंदाजाने एक छोटंसं अर्धा चमचा मी मीठ घातले. पुन्हा हे परतून घेते चांगलं, तोपर्यंत कोथिंबीर कापते. आता कोथिंबीर वगैरे टाकली आणि चांगलं परतून घेतलं. जरासं ना चिमणी लावून दिलेली पुन्हा. आता हे कांदा टमाटर चांगलं मस्त परतले. आता इथे एकदम किंचित थोडीशी हळद आणि अर्धा चमचाभर धना पावडर, अर्धा चमचा काश्मीरी पावडर आणि एक चमचाभर आपला कांदा लसूण मसाला. आता यातलं थोडंसं पाणी टाकते त्यात. आज मटण नाही आहे, म्हणजे वाटाणा आणलाच नाही एवढ्यामध्ये. आता यातून हे वाटण करून ठेवले ते एक चमचा गच्च मोठा चमचा भरून वाटण घेतले. कारण त्याची एकट्याचीच भाजी आहे, आम्ही नाही खाणार आहे. आपल्याला तर तिघांना पण आम्हाला घरात पनीर म्हटल्यावर नकोच झाले. पण त्याला आता जेमुळे त्याला आता नॉनव्हेज खात नाही तर ते पाहिजे. मला एका ताईने ना कमेंट केली, नवीनच होते त्या ताई, बघायला त्यांना माहीत नव्हतं. ते बोलले तुम्ही नॉनव्हेज नाही खात का, तुम्ही बनवताना दिसत नाही कधी. तर ज्यांना माहिती त्यांना तर माहितीच आहे. आम्ही तर बरेच दिवस झाले सोडून दिलेलं, पण यशनी पण आता 1 वर्ष झालं यशनी पण नॉनव्हेज बंद केलं, तो पण नाही खात आहे. आता वाटण चांगलं परतलंय. आता इथे जसं पाहिजे तसं ग्रेव्ही किती करायची त्या अंदाजाने गरम पाणी. यात पण पाणी आहे म्हणून मी इथे थोडंसं घातलंय. 2 टायमाला भाजी होईल कारण मला संध्याकाळी जायचं आहे बाहेर. संध्याकाळी जाते दुपारी जाते माहिती नाही का, आता साहेबांना जसं टाईम मिळेल तसं. कालच बोलले ते दुपारी जाऊया, तर काल काही झालं नाही. आता ही ग्रेव्ही थोडीशी शिजू देते आणि वांगी धुवून ठेवली भाभीने. आता हे मी कापून घेते आणि ग्रेव्हीला उकळी आली बघा, लगेच आली तर उकळी एक साईडनी. आता हे पनीर वगैरे टाकून देते. पनीरला एक उकळी येऊपर्यंत हे बघा, यात पाणी होतं ना, म्हणून थोडंसं पाणी घातले. डबा धुवून जरासं, बस एवढी भाजी त्याला 2 टायमाला होऊन जाईल. आणि मी बाकीचं सगळं साहित्य काढून ठेवले. पटकन वांगी कापून घेते भाजी उकळोपर्यंत, कारण भाभी हात धरून बसली भांडी घासताना. चला याला चांगली एक उकळी काढते. हे बघा आता मस्त बारीक गॅसवर उकळी आली भाजीला. जास्त नाही उकळायचे, नाही तर पनीर टाईट होतात असं एकदम रबरासारखं नको व्हायला म्हणून. काजू आणि पनीर मस्त झाले आता बघा छान. आता काढून घेते, छोट्या डब्यामध्ये काढून घेते आणि दुसरी भाजी दाखवते. या अगोदर तर दाखवली मी, पण आता बऱ्याच दिवसांनी भरून बनवते वांग मी असं.
करायचं तर मसाल्याचं पण म्हणले दोन्ही भाज्या मसाल्याच्या नको. काढून घेते ना भाजी अशी डब्यात काढून घेतली. ती ठेवली साईडला. कढई धुवून घेतली फक्त मी. आता कढईमध्ये ना थोडंसं तेल घालते. थोडं इथे आणि अजून थोडंसं इथे वाटणामध्ये घालायचं आहे. वाटण नाही म्हणजे जे मी भरणार आहेत त्यामध्ये साईडचे. इथे मोहरी टाकते, थोडंसं जिरे टाकते आणि लसूण आणि कढीपत्ता. याच्या भाजीला मी लसूण नाही घातलाय. टमाटा पण परतून घेते. टमाटा परतते त्यावरच कोथिंबीर टाकून देते. हे दोन्ही अगदी मस्त तेलामध्ये चांगला नरम होईपर्यंत टमाटा आणि कोथिंबीर छान परतते तोपर्यंत इकडे मी जी वांगी भरायची त्याचं साहित्य काढून घेते. आता इथे मी शेंगाचा कूट घेतलाय. वांगे चांगले स्वच्छ धुवून घेतले, बघून घेतले. एकदम छान असे काय किडीचं वगैरे काय ते सगळं व्यवस्थित बघून घ्यायचं. आता इथे मी कांदा चॉपरला बारीक करून घेतलाय बघा. भरपूर कांदा घेतलाय. हे भाजीला ना कांदा खूप छान लागतो. तर कांदा वगैरे काय माहिती कॅमेरा जवळ आलाय वाटतं, दिसत नाही मला इकडे. आता यामध्ये काही ना एकदम थोडीशी हळद, एक अर्धा चमचा धना पावडर, इथे अर्धा चमचा काश्मीर पावडर इथे टाकणार आहे आणि नंतर अर्धा चमचा मी तेलामध्ये घालणार आहे. जो आपला कांदा लसूण मसाला आहे तो मी 1.5 चमचा इथे घालणार आहे. कारण थोडीशी आमची भाजी म्हटलं थोडी तिखट. हे परत इकडे अंदाजाने मीठ 1 चमचा भरून मीठ, अजून थोडंसं लागेल 1 चमचा आणि जरासं वरती घेतलंय. आणि हे मिश्रण सगळं एकत्र करायला थोडंसं तेल इथे अर्ध घातले आणि अर्ध इथे तेल टाकले. आता माझे हात खराब व्हायच्या अगोदर मी इथे जे काश्मीरी पावडर टाकायचे. टमाटा परतला, कोथिंबीर छान मस्त झाली त्यामध्ये. आता अर्धा चमचा काश्मीरी पावडर इथे मी तेलामध्ये टाकते. म्हणजे जे भरतो ना आपण वांग आणि ते टाकल्यानंतर मस्त छान कलर पण येतो आणि दिसायला पण चांगलं दिसतं. तर यामध्ये थोडंसं मी असं पाणी टाकते. कारण जेव्हा मी वांगे भरून टाकणार ना तर वांग्यांना असे तेलाचे डाग नको पडायला. तेलाचे डाग पडले की वांगे लवकर शिजत नाही. डायरेक्ट तेलात न टाकता ही माझी पद्धत आहे. आता प्रत्येक जण कोणकोणतं तेलात भाजून पण वांगे वगैरे करतात बघा. सगळ्यांची वेगळी पद्धत आहे, पण जी माझी असते ती सांगत असते मी तुम्हाला. आता हे बारीक गॅसवर होते. याला चांगलं एकत्र करून घेते. शेंगदाणा कूट, कांदा, जे आपलं तिखट मीठ जे तेल जे आहे ते सगळं एकत्र करून घेते आणि वांग्यामध्ये. तर बघा असे सगळे वांगे भरून घेतले. हात खराब होता. वांगे सगळे मस्त भरून घेतले. आता थोडंसं पाणी घातलेलं आहे म्हटलं इथं वांग्यांना काही डाग वगैरे पडणार नाही. आणि गॅस बारीकच ठेवलेला आहे मी. थोडंसं परतून घेते. आता गॅस फास्ट केला आहे आणि जरासं परतून घेते. पण छान गरम झालं आहे. थोडं थंड पाण्याला घालून घेते. गरम काय बाबी ये उसमें रखी ना कढाई. जरासं परतून घ्यायचं ते जे टमाटा आणि आपण काश्मीर पावडर घातली त्यासोबत. परतून झाली की जे राहिले आपलं वांगे भरून जे राहिले मिश्रण ते पण टाकून द्यायचं. म्हणजे सगळं एकत्र छान शिजून जातं. आता मी इथं थंडच पाणी घेतले. आज चालते थंडही टाकलं तरी चालते, पण माझीच पद्धत आहे की मी सगळं गरम गरम पाणी घेत असते सगळ्या जेवणाला. पण आता मी थंडच घेतलं. आता थोडंसं पाणी घालते. 1 तांब्या पूर्ण पाणी घालणार आहे. म्हणजे भाताबरोबर होणार. चपातीला आणि दीदीला मला हे डब्याला पण असं थोडंसं एकदम पातळ नाही एकदम घट्ट नाही, मीडियममध्ये असं छान लपतपीत वांग होणार. इथे मी थोड्या वेळाने एक बटाटा साल काढून बटाटा कापून टाकणार आहे यामध्ये.
तर बटाटा वगैरे म्हटली तर काढून नेईल किंवा यश पण यातला बटाटा वगैरे काढून खातो जर खायचा असेल तर. एक बटाट्याचं साल काढून कापते आणि मग टाकते. आता भाभी भांडे घासती पण मी काय करते आता यावर ना झाकण ठेवते. बघा झाकण धुवून घेतले. यावर असं झाकण ठेवते गॅस मिडियम करते म्हणजे तुम्हाला भाभीच्याचा आवाज नाही यायचा. आता मी तिकडे जाते. पहिले थोडंसं बारीक गॅसवर शिजू देते. बटाटा पण घातले शिजू. तर बघा असं झाकण ठेवून मी वांग्याची भाजी शिजवून घेतली. एकदम अशी मस्त शिजली बघा. बटाटा घातलेला कारण भाभीचं ना काम चालू होतं. मग म्हटले माझ्या भाभीला अडचण नको बटाटा घातलेला असं साल काढून. आता ही दीदीला डब्याला आम्हाला खायला तुम्हाला दाखवते. वांग वगैरे एकदम मस्त शिजले. तेल खूप दिसत नाही ऑलरेडीच कमी घातलेलं. एकदम मस्त शिजले बघा वांग. एकदम काढून घेतली. भाभीला तिकडे भाजी वगैरे काढून दिली कारण आता तिला गॅस धुवायला कपडे वगैरे काय टाकले. भाभीने सफेद कपडे वगैरे इकडे स्टँडवर टाकले आणि मी बसले आता इथे भाजी घेऊन. 3 कड्डे आणल्या त्या साहेबांनी. तुम्हाला वरती पण खेच आवडते तसं. आज एकदम सुकी बघा भाजी. अजिबात ओलसर नाही. त्या दिवशी ना मला इतकं निवडायला कसं ते वाटत होतं. मस्त सुकी भाजी आहे. कोरडी म्हणजे असं ओली नाही झालेली पावसाच्या पाण्याने. आता पाऊसच नाही म्हटलं मी असं काय करते कपडा वगैरे काही घेत असते खाली. आता कसं भाजी लाद्या वगैरे पुसून झाले जरा देठ घेत असते. देठ घेतले ना तर छान होती भाजी. पातळ करा सुकी करा पण मी अशी देठ घेत असते. पण नुसते पानं वगैरे घेतात ना पण देठाशिवाय भाजी खायला चांगली लागत नाही. ते झालं आणि आता मग पूनमशी बोलत होते फोनवर. आता काय ठरतंय काय यायचं तर पोरांना सुट्टी नाही. ते पण अजून हा नाही चाललंय. तर चला आता ही भाजी वगैरे निवडून घेते ताईनो आणि संध्याकाळी जाणार मग स्मार्ट बाजारला तेव्हा तुम्हाला भेटते. आवरून घेते कारण हे जर तसेच ठेवले उशीर होतं तिकडनं यायला खराब होऊन जातात. हे बघा मी अशी असं हे जेवढं भाजीचं आहे ना एवढं घेते आणि एक देठ घेते. असं एवढं देठ घेत असते. तर खराब नको व्हायला म्हणून मी लगेच म्हटले आता भाभीचं काम चालू होतं मी निवडून घेते. कोवळा देठ घ्यायचं असं आवडून घेते. तर आता तयार झालेत. तुम्हाला दुपारी बोललेली की स्मार्ट बाजारला जायचं आहे. आता संध्याकाळी पाणी वगैरे भरलं. चहा पाणी झाला. दिवाबत्ती वगैरे झाले बघा. दिवा वगैरे लावून झाले. बाहेरचा दिवा वगैरे सगळं झाले आणि साहेब गेले ते तिकडे तर फ्रूट वगैरे सगळं घेऊन आले. पण आता मी आवरून बसले आणि मला बोलते थांब अजून 5-10 मिनटं. फोन आला आहेत मला. 5:30लाच पाणी भरत होते तेव्हाच आले फ्रूट वगैरे घेऊन आणि मला बोलले तयार हो. मी आलो लगेच 10-15 मिनटात आलो. आता मी कधीची फोन करते. तयार पण झाले. दिवाबत्ती पण झाली. भांडे बिंडे पण लावून दिले. कपड्यांचे बघा आता सकाळी भाभीलाच कपडे धुतलेले ना कपडे सुकले पण ते लगेच मी पिशवीमध्ये पण बांधले. काही इस्त्रीला वगैरे पण देईल जातानीच आणि सगळं आवरून घेतलं. काहीसुद्धा पसारा ठेवला नाही. मग तर राहू दे काही नाही 10 वाजेपर्यंत चालू असते. आरामात येऊ जाऊया आरामात जाऊया 10 वाजेपर्यंत चालू असते. पण ते 10 वाजता आल्यावर मग जेवायचं मग पुन्हा त्यांना बाहेर जायचं असते. ते किती लेट होणार काही गोष्टी नाही. आणि उद्या अरुण पूनम येणार आहेत गाडी घेऊन इकडे. तर आपल्याकडे अशी पद्धत आहे तुम्हाला सांगते. ज्यांनी नवीन काही घेतलं ना ज्याला जिथं जायची इच्छा असेल तिथे. मागच्या शनिवार रविवार येणार होते पण पाऊस इतका चालू होता ना खूप पाऊस चालू होता सगळ्यांना माहिती. तर तेव्हा नाही आले. असं काही घेतलं ना तर मी बघा सगळीकडे कशी गाडी घेऊन गेले होते. आमच्याकडे अशी पद्धत आहे का गाडी घेऊन जायचं मग त्यांना वाटलं आपल्या ह्या माणसाकडून आपल्याला पूजा करून घ्यायची. अरुणचं तर असं चाललेलं मागेच बोलत होते पुन्हा 8 दिवसापूर्वी. त्यांना तर एवढी भीती वाटायला लागली इतके लेट झाले गाडी घेऊन 15 दिवस झाले मी वहिनीकडे अजून गेलो नाही म्हणून. अरुण मला खूप म्हणजे रिस्पेक्ट आहे खूप. घाबरणार नाही त्याला म्हणणार पण रिस्पेक्ट आहे अरुण खूप अशी. तर उद्या येणार आहे ते. तर आता त्याला ते काय बनवू काय आणू काय ते नाही ते काय म्हणू कढी बनव शेंगदाण्याची चटणी बनव. मला दुसरं काही बनवू नको. पनीर मला आवडत नाही. शेंगदाण्या भाज्या मी खात नाही पातळ वगैरे अशा काही. त्यांना पण ॲसिडिटीचा खूप त्रास आहे अरुणला. जास्त नाईट ड्युट्या खूप करतात ना. तर उद्या येतील तुम्हाला दिसतील. सकाळी लवकर येणार आहेत. लवकर काय येणार तर दीदी पुन्हा दुपारी कामाला जाईल ना तर म्हणून दीदीवर इतका प्रचंड जीव आहेत ना तुम्हाला सांगते. जेवढा आम्ही जीव लावतो ना दीदीला तेवढेच अरुण आणि पूनम लावते. आणि पूनमचं पोरगं तुम्हाला सांगते त्याचा तर इतका दीदीमध्ये जीव एवढं लहान आहे भयानक जीव आहे त्याचा. काय सांगणार काय करायचं. चला फळं दाखव. तर बघा आता ना कधी त्यांनी भरपूर दिवस झाले मला बरं नव्हतं तेव्हा आणलेले फळं त्यांनी. आता हे काय करायचं मला धुवून फ्रीजचं मोठं ड्रॉवर जे आहे ना त्यात
ठेवून द्यायचे. आता ते येईल नाही तोपर्यंत हे कामं करायचे. 5 किलो सफरचंद आणले. तुम्हाला मी काय बोलले ते पण फ्रीजमध्येच असतात त्यांची हे, तर ओली आहेत बघा. हे धुवून फ्रीजमध्ये ठेवायचं. आणि हे ऑरेंज, आता हे ना मला आवडतं, तिखटचे ऑरेंज मला खूप आवडतात, एकदम साखरेसारखे गोड असतात ना, तर सगळं जेव्हा त्यांना देते तेव्हा मी पण खात असते. हे 3 किलो आणलेत बोलले, हे ऑरेंज 3 किलो आणलेत. आणि हे पेर म्हटले पण पेर नाही आहे, हे नाशपत्ती येते. ही पेर नाही, पेर वेगळे, त्यांना हे वेगळं दिले काहीतरी. हे ना असं हे असतं चरचरीत असतं, पेर एकदम मुलायम असतं, पेरूसारखे असतात. ते पेर आणले तर वाटतं 1 किलो. आणि आता हा कोणता आंबा आहे माहीत नाही, पण आणलाय. वरतून हिरवा दिसला पण आतमध्ये लाल निघतो. मागे पण एकदा आणला होता. याला कोणता बोलतो लंगडा वगैरे असू शकतो कदाचित, हां याला म्हणतात असं. आता हे सगळे ना मी 2 देठच इथे, अरे वा किती भारी, असं वाटतं झाडाचं तोडून दिलंय. किती छान आहे बघा, सगळ्याला देते तसे. तर आंब्याचा आता बाकीचा तर सीझन संपलाय, हापूस वगैरे काही आता येत नाही. आणि केसर वगैरे पण आतमध्ये आता चवीला काही लागत नाही व्यवस्थित. आणि काय आणलंय, पायनॅपल मला खूप आवडतं, मी नाही हात लावत पहिला आता याला ना, तरी थोडंसं नळाखाली हे करून फ्रीजमध्ये ठेवते. नाही तर काय होतं कोणाकोणाचे हात लागतात, सोलताना बरेच हात लागलेले असेल ना तिथे, ते ज्यांनी दिलं असेल त्यांचे. याला मी नळाखाली धरणार आणि मग खायला घेणार. आता ते येईल नाही तोपर्यंत हे सगळे मी फळं धुते, जेवढे बसतात तेवढे फ्रीजमध्ये ठेवते. बघा आता हट्ट 5 किलो, 3 किलो, 8, 9, 10 किलो झाले ते. आता एवढे 10 किलो फळं कशी ठेवायची फ्रीजमध्ये, आणि हे 1 किलो असणार. चला हे ठेवून देते. तर बघा 7 वाजता तयार होऊन बसले, हे कामं कर ते कामं कर. शेवटी ते आता आले आणि निघाले. पिशव्या वगैरे घेतल्या, कारण आता सामान नाही मग आता भरपूर होणार याच्यामध्ये. असं सगळ्या पिशव्या बांधायला, सुतळी वगैरे सगळं वाट बघतो होतो का आता आलेच. काय करायचं, कामच चालू, नुसतं काम चालू असतंय. तर ते पण काय मुद्दाम करत नाही. ठीक आहे, मी माझे कामं आवडून घेते तोपर्यंत जे काय. चला आता यश तर ना आतमध्ये लाईव्ह चालू झालं आहे, तो बसला आतमध्ये. राहिले काहीतरी आलाय पुन्हा इकडे. चावी ठेवली बाय. आता जाताना फक्त गाडीवर जाऊया. एकच लाईट चालू ठेवली वरती, बाकीच्या बंद केल्यात. तर जाताना ना मी येताना टॅक्सीने वगैरे, कारण सामान राहील गाडीवर वगैरे घेऊन एवढं बसायचं काय करायचं. लाव